नमस्कार. डाकेताई यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्याचं स्वागत आहे. आज आमच्या सासूबाईला जाऊन 10 वर्ष कंप्लीट झालेत. आज 10 वर्ष झालं त्या आम्हाला सोडून गेल्यात. पण 10 वर्ष झालं आमच्यापासून ज्या त्या दूर गेल्या, पण त्या आशीर्वाद रूपी आमच्या सोबत आहात, सतत आमच्या सोबत आहेत. त्यांचा आशीर्वाद आमच्या सतत पाठीशी आहे. आणि 10 वर्षाचा काळ खूप मोठा आणि 10 वर्षाचा काळ खूप मोठा. 10 वर्षाच्या आज 10 वर्षाखाली त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्या चालत्या बोलत्या गेल्या. माणसाचं आयुष्य जेव्हा बोलवलं तेव्हा जाणंच लागते आणि तसंच त्या गेल्या. पण आजही प्रत्येक वर्षी ज्या वेळेस त्यांची जाण्याची तारीख येते, त्याचं वर्षश्राद्ध येते, त्यावेळेस आम्हाला पाठीमागचा सगळा जीवनाचा इतिहास आठवतो. आणि घरातले मोठे कुटुंबात असणं खरंच गरजेचं असतं. पण आमच्या नशिबामध्ये काय जाणू त्यांची सेवा नव्हती. मला माझ्या सासऱ्याची सेवा करायला मिळाली, पण सासूबाईची सेवा करायला आम्हाला जास्त भेटलीच नाही. कारण अचानकच त्यांना हार्ट अटॅक आला आणि त्या गेल्या. तर आज त्यांचा तो दिवस आणि त्यांच्यासोबत मी घालवलेले दिवस मला आज खूपच आठवत आहेत. आणि त्यामुळे ते दिवस मी तुमच्यासोबत थोडक्यात. सासूबाई आपलं कसं आहे बघा, स्त्रियांचं की आपल्याला 2 घरात वावरावं लागतं. जन्मापासून तर लग्नापर्यंत एका स्त्रीजवळ आपण राहतो. आणि ती स्त्री म्हणजे कोण, तर आपली आई. आपण जन्मापासून तर लग्न होईपर्यंत एका स्त्रीजवळच राहतो आणि ती आपली आई. आणि लग्न झाल्यानंतर एका स्त्रीजवळच आपल्याला राहायचं असते, ती म्हणजे सासू. म्हणजे एका स्त्रीचं जगणं कसं आहे माहिती आहे, अर्ध आयुष्य आईजवळ आणि अर्ध आयुष्य सासूजवळ, असं या आपल्या जीवनाचा हे आहे. म्हणजे एक रूढीच पडलेली आहे की अर्ध जीवन तू इथं जग आणि अर्ध जीवन तुझ्या तू सासरी जग. तसंच माझं लग्न झालं आणि मी माझ्या सासरी आले. माझ्या सासरी आल्यानंतर माझ्या सासूबाई माझ्यासारख्याच दिसायला होत्या. आणि त्या म्हणजे शरीरानं धष्टपुष्ट असल्यामुळं मला आदराची का होईना, पण त्यांची मला थोडी भीती वाटायची. मी घाबरायची बोलायला. लग्न झाल्या मला भीतीच वाटायची. म्हणजे असं म्हणजे कधी सासू म्हणजे असं एक भीतीचं वातावरण वाटायचं की त्या काय बोलतील, काय करतील, काय म्हणतील असं म्हणून मी भीत त्यांच्यासोबत जगायची. पण काय झालं माहिती आहे का, त्या निस्सीम पांडुरंगाच्या भक्त, अध्यात्माचं त्यांना वेळ. आणि माझ्या आईचा स्वभाव पण साधा भोळा आध्यात्मिक. म्हणजे मी जन्म घेतले ज्या स्त्रीच्या पोटी, ती स्त्री पण आध्यात्मिक आणि साधी भोळी. आणि जन्म घेऊन लग्न झाल्यावर ज्यावेळेस मी माझ्या सासूबाईकडे गेले, त्या पण पुरेपूर अध्यात्मानं भरलेल्या, पांडुरंगाच्या निस्सीम भक्त आणि त्या अध्यात्मामध्ये ओतपोत भरलेल्या असल्यामुळं मला पाठीमागचे दिवस संस्काराचे चांगलेच भेटले. आणि पुढं पण दिवस माझ्या आयुष्यात सासूबाईच्या काळात पण माझ्यासोबत चांगलंच घडलं. मग आम्ही त्या पांडुरंगाच्या निस्सीम भक्त. मी एक 10-20 वर्षाची, 16-17व्या वर्षी लग्न झालं. वय कमी आणि म्हणजे वेगळंच असं, त्या सासू मी सून, त्या सासू मी सून, अशापैकी मी मनामध्ये जगायची. पण शेतामध्ये ज्यावेळेस, आता माझ्या बाबांनी मला शेतकरी कुटुंबात दिल्यामुळं मला आणि माझ्या सासूबाईला शेताला रोज जावं लागायचं. मी शेतात त्यांच्यासोबत काम केलं. मग आम्ही सासूसुना ऊस निंदत होत्या. ऊस निंदत असताना त्यांनी काय केलं माहिती आहे का, त्यांच्या जीवनातला एक किस्सा मला सांगितला. आणि तो किस्सा मला आज खरंच खूप आठवत आहे. की त्या काय म्हणत होत्या, आता दोघीच असल्यामुळं किती जरी काही वाटलं तर एकमेकीला बोलल्याशिवाय दिवस कटत नव्हता ना. पहिल्या काळात कुठलंच करमणुकीचं साधन नव्हतं. आपले घरचे कामं आवरले की
डोक्यावर टोपलं घ्यायचं, भाकरी बिकरी पाणी घ्यायचं आणि शेतामध्ये जाऊन शेतीतले कामं करायचे. खूप नोकरीवाल्या घरची जरी मुलगी असलं तरी वडिलांना ज्या घरी दिलंय त्या घरी नांदून नाव करायचं हे डोक्यात होतं. आणि तेच डोक्यात शिकवणच तशी लहानपणापासून आमच्या आजीची शिकवणच तशी की नांदून नाव करायचं बायलिकीनं. मग आता जरी नाही झालं काम तरी पण काम करायची कोशिश करायची. जितकं त्या 2 तासा घेऊन गेल्या तर मी 1 तास निंदायची, पण मी करायची काम. मग मी आम्ही निंदत ऊस निंदत होत्या. ऊस असं हाताला चिरत होतं. मी नाजूक अशी दुबली आणि माझ्या हाताला चिरत होतं. मग ते शर्ट कोणाचं आपल्या कुटुंबातल्या पुरुषाचं शर्ट घालायचं आणि ते निंदायचं. मग निंदत असताना संध्याकाळचे 4 वाजले होते आणि आम्ही झाडाखाली डिकाशन चहा करायचो. आमच्या सासरीला चहा प्यायची खूप आवड. मग आम्ही पाणी पिलो, चहा पिलो आणि लगे अजून पातीवर निंदायला गेलो. मग आमच्या सासूबाईला काय जाणू त्या दिवशी मला त्यांच्या मनातल्या काही गोष्टी मला सांगाव्याशा वाटल्या आणि त्या मला बोलत बोलत म्हणल्या की गेले 12 वर्ष मला म्हणजे मागच्या काळी लेकरू झालं नाही आणि 12 वर्ष लेकरू झालं नाही तर मला सगळेजण वांजोटी म्हणत होते. आणि मी असं म्हणजे मला लेकरू बाळ झालं नसल्यामुळं एक पोरगी सोरगी मी फक्त ऐकत होते, ते बोलत होत्या ते. आणि मग मी काय केलं म्हणे, मी पांडुरंगाची निस्सीम भक्त. मग मी पांडुरंगाला भांडले म्हणे, इतकी भांडले म्हणे की भक्ताला देवाला भांडायचा पण अधिकार असतो. आणि पांडुरंगाला मी भांडले म्हणली की 12 वर्ष झालं लग्नाला, मला मूलबाळ झालं नाही आणि सगळेजण मला नाव ठेवतात. आणि मग असं म्हणल्यामुळं मग त्या देवाशी भांडायला लागल्या, हक्काचं भांडत देवाशी. आणि भांडल्यानंतर एक दिवशी त्या एकटीच होत्या ना माझ्या लग्नाच्या आधी, तर त्याच शेतीमध्ये त्या निंदत होत्या म्हणे. ते पांडुरंगाचा कानी आवाज आला म्हणे की दिलो जाय असं 3 वेळेस म्हणले म्हणा. तर आमच्या सासूबाई म्हणल्या म्हणे, काळ्या तोंडाच्या काय दिलो जाय म्हणतोस तू? 12 वर्ष झालं लग्नाला तर मुलबाळ होत नाही, काय नाही, आणि अजून तू मला म्हणतोस की दिलो जाय. काय दिलास मला? काय भेटलं मला? आणि त्या पण चांगल्या मोठ्या श्रीमंत कुटुंबातून आलेल्या आमच्या सासूबाई. आणि त्या मग तसं आवाज त्यांना कानामध्ये पांडुरंगाचा आवाज आला म्हणे, दिलो जाय मग त्या घरी गेल्यावर त्यांच्या सासूबाईला म्हणल्या म्हणा, असं माझ्यासोबत आज घडलं आणि मला असा आवाज आला. मग आमच्या सासूबाईच्या सासूबाई तर त्या म्हणजे माझी आजीच समजा ना, तर त्या म्हणल्या म्हणा, खरंच दिला असेल ग, तू लई पांडुरंगाची भक्ती करतेस आणि दिलो जाय म्हणल्यामुळं पांडुरंगानं तुला खरंच दिला असेल. आणि असं म्हणल्यान काही दिवसाला त्यांना मळमळ उलट्या सुरू झाल्या म्हणे. आता त्या सांगताना एवढं भक्तिभावानं प्रेमानं मला सांगत होत्या आणि मी पण असं शांत चित्तानं काम करत करत ऐकत होते. आणि त्याच महिन्यामध्ये त्यांना उलट्या शिसारी असं झालं म्हणे. आणि त्यांना दिवस गेले की त्या आता पहिल्या काळात काय असं सोनोग्राफी काही नव्हत्या, काही कोटली किटवर तपासायचं नव्हतं, पण त्यांना लक्षणं दिसले राहिल्यासारखा गर्भ की त्या खूप खुश झाल्या. आणि पांडुरंगाला त्या शेतामध्ये दुपारच्या वेळी पांडुरंगाला म्हणल्या म्हणे, हे पांडुरंगा माफ कर रे, मी तुला काळ्या तोंडाच्या बोलले आणि मी खूप काही बोलले आणि मी जे बोलले ना तर मला माफ कर. मी हक्कापोटी बोलली पांडुरंगा, माझा हक्क आहे. आणि खरंच तुम्हाला सांगते, मी त्या एवढ्या पांडुरंगाच्या भक्ती करायच्या. 8 वाजले की जेवण करून रोज पोथीला जायच्या. मग मी सतत बघायचे. माझं वय 17 वर्ष असं लग्न झालेलं. मी त्यांच्याकडे बघायचं. मला अध्यात्माची गोडी कशी लागली तुम्हाला सांगते. माझी आई सात्विक, माझ्या आईचे विचार सात्विक, म्हणजे मी सात्विक कुटुंबातून आले आणि माझं सासर पण सात्विकच. मग आमच्या सासूबाई 8 वाजले की जेवलं की पोथीला जायच्या, जप करायच्या, देवदेव करायच्या. मी सगळं शांत चित्ताने त्यांचं बघायचे. आणि मग मी म्हणलं, खरंच देवा, मला काही समजत नव्हतं ना, अध्यात्म देव हे काही समजायचं नाही मला. मी म्हणावं देवा, माझ्या मनात म्हणले बरं. त्यांनी मला अनुभव सांगला आणि मग त्यांना मूलबाळ झालं, त्यांनी ते इतिहास सांगला. पण मी त्या टाईममध्ये देवाला म्हटलं, देवा तू भक्ताचा ऐकतोस आणि तुला असं पण इतकं रागात बोलायचा पण अधिकार आहे भक्ताचा, असा मी मनोमन बोलले त्या टाईममध्ये त्यांचं ऐकत. आणि त्यांचं बघून
एक तर मुलगी आईचं शिकते, सासूचं शिकते, आणि आईच्या घरी किंवा सासरच्या घरी जसं वातावरण असेल तसं ती सून वागते. मग आता मग त्यांचं ते अध्यात्माचं वेडं, ते भक्तीचं वेडं बघून मला 2 मुलं झाले, आणि मी पण हळूहळू लवकरच माझ्या वयाच्या 25व्या वर्षी मी पण अध्यात्मात पडले. म्हणजे मलाही अध्यात्माची ओढ लागली, मलाही अध्यात्म करावासं वाटलं, देवावर अधिकार गाजावासा वाटला, देवाला आपलंसं करावासं वाटलं. आणि वयाच्या 25व्या वर्षी मी पण अध्यात्मात घुसले, म्हणजे देवाची भक्ती करू लागले. मलाही भक्ती करणं आवडू लागलं. तर हे परिणाम कोणाचे आहेत? माझ्या सासूबाईचे. कारण माझी सासूबाई, सासरे पण सासूबाईच्या निमित्तानं, म्हणजे ते दोघं एवढी त्यांचं दोघांमध्ये प्रेम जिव्हाळा की ते दोघं एकमेकाला सोडून कुठं राहतच नव्हते. आणि ते दोघं जण एवढे देव धर्म तीर्थक्षेत्र, कुठलंच तीर्थक्षेत्र त्यांनी ठेवलं नाही बघायचं, एवढं त्यांनी फिरायचे, एकमेकाला जिव्हाळा प्रेम, आणि एकमेकासोबत राहायचं, एकमेकासोबत प्रत्येक गोष्ट शेअर करायची, बसायचे एकमेकासोबत, जेवायचे एकमेकासोबत, बोलायचे. म्हणजे तोता मैनासारखी त्यांची जोडी हो, तोता मैनासारखी जोडी, कुठंच एकांतात राहायचे नाही. आणि मग ते असं माझ्या सासूबाईचं अध्यात्माचं वेडं, अध्यात्माची वागणूक, आणि ती तंतोतंत माझ्यामध्ये रुजत गेली, मुरत गेली. आणि मला पण अध्यात्म कळायला लागलं, वळायला लागलं, करावंसं वाटलं. आणि आमच्या सासरेचा स्वभाव पण एवढा चांगला, संयमी, साधा भोळा आणि प्रेमळ हो. आधीचे लोक प्रेमळ स्वभावाने, एवढे प्रेमळ, खूपच लगे. मग माझ्या सासूबाईला अध्यात्माचं वेडं. माझं लग्न झालं की त्यांना तर मुलं बाळ झाले, माझे मिस्टर मोठे. मग माझ्या सासूबाईला काय काहू लागलं माहीत आहे? मला नातू झाला पाहिजे. तर तुम्हाला सांगते मी, ती पायी दिंडी असते ना, त्या पायी दिंडीला नवस केली. आमच्या सासूबाईने नवस केला की हे पांडुरंगा, मला नातू होऊ दे, मी न पायानं येईल, पायी वारी करल. आणि आमच्या सासूबाई पायी वारी करायला गेल्या हो. मनातल्या मनात त्यांनी नवस केला की मला नातू झाला ना, मी त्या नातूचं नाव काय ठेवणार आहे? ज्ञानेश्वर. आणि त्यांनी काय केलं माहिती आहे का? पायी दिंडीला जाऊन आल्या. त्या पायी दिंडीला जाऊन परत आल्या, आणि इकडे मलाही उलट्या व्हायला लागल्या, मलाही चक्रा यायला लागल्या, मलाही उलट्या होऊ लागल्या. आणि माझ्या काळात होते डॉक्टर, त्यांच्या काळात नव्हते, पण माझ्या काळात होते ना डॉक्टर. पण डॉक्टरकडे जाण्यासाठी पायानं जायला लागायचं, पायानं. डॉक्टर तालुक्याच्या गावला डॉक्टर, आमचं गाव खेड. मग मला खरंच उलट्या होऊ लागल्या, जेवण करणं गेले मी. त्यांना ओळखू आले ना माझे लक्षणं, त्या मनातल्या मनात एवढे आनंदी व्हायल्या की मला नातू होणार आहे, मला नातू होणार आहे. आणि मग आमचे सासरे म्हणले, चल तुला दवाखान्यात नेऊन आणतो. पायानं जायचं, घरकाम आवरले, पायानं आम्ही नायगावला आलो आणि डॉक्टरकडे गेलो. डॉक्टर म्हणे गरोदर आहे ही, आणि हिला ना गोळ्या द्याव्या लागतील. मग मला गोळ्याचा कोर्स सुरू केला. आमच्या सासूबाई एवढ्या आनंदी झाल्या घरी गेल्यानंतर की काय म्हणल्या माहीत आहे? तुला जे दिलंय ना ते पण पांडुरंगानंच दिलंय. मला नातू जे मागला ना मी, तर पांडुरंगाकडे मागला ग. मी पांडुरंगाला बोलले होते की पांडुरंगा, आणि मला नातू होऊ दे, आणि नातू झाला ना मी तुझं ज्ञानेश्वर म्हणून नाव ठेवील. आणि त्या मला तसं बोलल्या. मी म्हणलं देवा, डबल यांचं ऐकलंस तू? त्यांच्यासाठी, त्यांच्या पोटी मूल होण्यासाठी पण तुलाच भांडल्या, आणि नातू होण्यासाठी पण देवा तुलाच भांडल्या. म्हणजे खरंच देवा तू भक्ताचं एवढं ऐकतोस? हो, ही अंधश्रद्धा नव्हे बरं का, ही भक्ताचं प्रेम आहे, ही भक्ताची हक्काची हाक आहे, ही भक्ताची ओढ आहे.
आणि खरंच मला मुलगा झाला, माझा मोठा मुलगा. आणि माझ्या सासूबाईने नाव काय ठेवलं असेल? ज्ञानेश्वर ठेवलं. गावात ज्ञानेश्वरीचं पारायण होतं, त्या मला पारायणाला बसवायच्या ज्ञानेश्वरीच्या. मला काय म्हणायचं माहीत आहे, तू शिकलेली आहेस, तू पोथी वाच. त्यांना लय आवडायचं. मी घरकामं करते, घरचं स्वयंपाक पाणी मी सगळं करते, पण मला एवढं बरं वाटते म्हणे की तू पोथी वाचलीस, तू पारायणाला गेली, तू मंदिरात गेली की मला खूप चांगलं वाटते म्हणायच्या. आणि मला पारायणाला बसवलं त्यांनी. मी पारायणाला बसायची, पारायण करायची. आणि मला त्यांनी म्हणजे अध्यात्माची गोडी लावली आणि मी अध्यात्म केले त्या काळामध्ये. आणि ज्ञानेश्वरासारखाच माझ्या पोटी पुत्र आला, माझा मोठा मुलगा. संयमी, विचारी, शांत अशा विचाराचं पुत्ररत्न मला प्राप्त झालं. हे सगळं माझ्या सासूबाईचा आशीर्वाद आहे. आणि आज खरंच मला त्यांची खरंच आठवण येते की माझ्या सासूबाईंनी वागावं कसं, बोलावं कसं, जगावं कसं, हे सगळ्या गोष्टीची शिकवण दिली हो. ही शिदोरी माझ्यासोबत दिलेली आहे. ती शिदोरी मी आयुष्यभर जपून ठेवून थोडी माझ्या जीवनामध्ये मी खात आहे, बघत आहे. आणि त्यांच्या संस्कारावर मला माझ्या परिवारातले सगळेजण म्हणतात की सासूच्या पायावर पाय ठेवून आलीस तू. सासू जशी देवदेव करत होती, अध्यात्माची गोडी होती, भक्ती करत होती आणि तिच्या जीवनाचं तिनं सोनं करून घेतलं, आणि तसंच तुझं आहे. आणि मग सून कशी सासूबाईवरच जाणार ना. तसं झालं माझं की मला पण पुरेपूर अध्यात्माची ओढ गोडी लागली. डाकेताई यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ खूप मोठा होत आहे, सांगण्यासारखं खूप आहे, पण व्हिडिओ मोठा होत आहे म्हणून मी इथं थांबते. भेटू पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये.